हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणार आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूया आणि गिवन काय दिले ते लिहूया. गिवन प्रॉब्लेम असा दिला आहे, ए मशीन लिफ्ट्स ए लोड ऑफ 400 न्यूटन. मशीन लोड लिफ्ट करते W इज इक्वल टू 400 न्यूटन अँड 600 न्यूटन. दोन लोड लिफ्ट करते 400 न्यूटन अँड 600 न्यूटन बाय एफर्ट्स ऑफ 60 न्यूटन. एफर्ट दिलाय 60 न्यूटन अँड 80 न्यूटन रिस्पेक्टिवली. म्हणजे 400 न्यूटन लोड 60 न्यूटन एफर्ट लिफ्ट करतोय आणि 600 न्यूटन लोड आहे तो 80 न्यूटन लोड लिफ्ट करतोय रिस्पेक्टिवली. फाइंड आपल्याला काय विचारलंय, फाइंड लॉ ऑफ मशीन अँड इफिशियन्सी ॲट अ लोड ऑफ 1 किलो न्यूटन. या लोडला आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे 1 किलो न्यूटनला. 1 किलो न्यूटन म्हणजेच 1000 न्यूटन आणि इफ व्हेलॉसिटी रेशो इज 24 दिलाय. VR इज इक्वल टू 24. हे गिवनमध्ये दिलंय. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे ते लिहूया. टू फाइंड काय म्हणले, फाइंड लॉ ऑफ मशीन. पहिला आहे लॉ ऑफ मशीन काढायचं आपल्याला. लॉ ऑफ मशीन म्हणजे आपल्याला माहित आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ लेक्चर आधी झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता थेरीमध्ये. लॉ ऑफ मशीन म्हणजे P इज इक्वल टू MW प्लस C. M आणि C ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्यासाठी हे दोन लोड दोन एफर्ट दिले ते आपण या इक्वेशनचा यूज करून M आणि C च्या व्हॅल्यू काढणार. आणि दुसरं काय विचारले, इफिशियन्सी ऑफ मशीन ॲट इटा ॲट W इज इक्वल टू 1000 न्यूटन. इफिशियन्सी ऑफ मशीन ॲट अ लोड ऑफ 1 किलो न्यूटन म्हणजे इफिशियन्सी ॲट W इज इक्वल टू 1000 न्यूटन. हे आपल्याला फाइंड करायचं. आता त्यासाठी फॉर्म्युले कोणते लागतील बघा. फॉर्म्युला आता पहिलं लॉ ऑफ मशीन काढायला काय हाच फॉर्म्युला लागणार आहे, P इज इक्वल टू MW प्लस C. आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. त्यातलं VR आपल्याला दिलं आहे, फक्त MA काढावं लागेल. MA कसं काढणार, MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. इफिशियन्सी आपल्याला विचारली या लोडला, म्हणजे हा W हा 1000 असणार आहे आणि P हा 1000 घेऊन लॉ ऑफ मशीनमध्ये टाकायचा आणि जे P निघेल ते इथं वापरायचं, मग MA निघेल. ओके, अशा पद्धतीनं प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा M आणि C च्या व्हॅल्यू काढूया लॉ ऑफ मशीनचा यूज करून. सोल्युशनला सुरुवात करू. सोल्युशन. सो आपल्याला दोन लोड आणि दोन एफर्ट दिल्यात. लॉ ऑफ मशीनचा यूज करून आपण दोन इक्वेशन तयार करूया. लॉ ऑफ मशीन काय, P इज इक्वल टू MW प्लस C. आता पहिलं घेऊया. पहिल्यात P काय दिले 60. 60 इज इक्वल टू MW. W आहे पहिल्याला 400, MW 400 प्लस C आहे तसंच. हे इक्वेशन 1 झालं. आणि दुसऱ्यासाठी काय, P इज इक्वल टू 80 दिलंय इज इक्वल टू MW. W दिलंय 600 आणि प्लस C आहे तसंच. हे आहे दुसरं इक्वेशन. आता मोठं इक्वेशन मी पहिल्यांदा लिहितो. सो 80 इज इक्वल टू M इंटू 600 प्लस C. हे दुसरं इक्वेशन. आणि खाली लिहितो त्याच्या पहिलं 60 इज इक्वल टू M इंटू 400 प्लस C. हे आहे पहिलं इक्वेशन. हे दोन्ही सॉल्व करूया इक्वेशन. बाय सॉल्विंग दिस टू इक्वेशन्स मायनस करूया. 80 मायनस 60 किती येणार, 20 इज इक्वल टू 600M मायनस 400M 200M येणार. ओके, 200 इंटू M. M इंटू 200ला किंवा 200 इंटू M सेमच आहे. आणि C मायनस C काय येणार, 0. त्यामुळे ते नाही लिहिलं तर चालतं. आता या आपल्याला पाहिजे M, मग हे 200 इकडे डिवाइड करावं लागेल. सो M इज इक्वल टू किती येईल, 20 डिवायडेड बाय हे 200. सो M इज इक्वल टू किती येते, हे कॅल्शियममध्ये टाका सरळ. 20 डिवायडेड बाय 200 आन्सर येते 0.1. सो M ची व्हॅल्यू आली 0.1. आता ही M ची व्हॅल्यू यात दोन्हीतल्या कोणत्याही इक्वेशनमध्ये टाका. पहिल्या इक्वेशनमध्ये टाकतो मी. पुट इन इक्वेशन 1. 1 मध्ये टाकलं 60 इज इक्वल टू काय येणार, M ची व्हॅल्यू 0.1 इंटू त्याला 400 मल्टिप्लाय आणि प्लस C. म्हणजे 60 इज इक्वल टू 0.1 इंटू 400 किती येते, 0.1 इंटू 400 40 आणि प्लस हे C. मग हे 40 इकडे आले की मायनस होईल. सो C इज इक्वल टू 60 मायनस 40. 60 मायनस 40 किती येते, 20. ओके,
सो यम आणि सीची व्हॅल्यू निघाली. आता आपण लॉ ऑफ मशीन लिहू शकतो जे आपल्याला पहिले विचारले. देअरफॉर लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल टू यमची व्हॅल्यू किती आली 0.1 0.1 W प्लस सीची व्हॅल्यू किती आली 20 आणि हे न्यूटनमध्ये. ओके, सो असा आहे लॉ ऑफ मशीन 0.1 W प्लस 20. आता आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे ॲट लोड 1000 न्यूटन असताना. मग त्यासाठी पहिल्यांदा एफर्ट काढूया. 1000 लोड लिफ्ट करायला किती एफर्ट लागतोय ते काढूया. फॉर W इज इक्वल टू 1000 न्यूटन, P इज इक्वल टू किती येईल 0.1 इंटू डब्ल्यूची व्हॅल्यू 1000 टाका आणि प्लस 20 म्हणजे हे किती येते कॅल्सीमध्ये जर टाकलं 0.1 इंटू 1000 प्लस 120 P इज इक्वल टू आलं 120 न्यूटन. आता या लोडला आणि या एफर्टला इफिशियन्सी काढायची आपल्याला. मग त्यासाठी पाहिजे MA. सो MA पहिल्यांदा काढूया. MA इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. W दिलं आहे 1000 आणि P 120 आले. सो MA किती येते कॅल्सीमध्ये जर हे पुट केलं तर 1000 डिवायडेड बाय 120. सो हे येते 8.333. याला काही युनिट नाही मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला. आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो MA किती आहे 8.3333 डिवायडेड बाय VR आहे 24 आणि इंटू त्याला 100. सो दॅट इज इक्वल टू इफिशियन्सी इज इक्वल टू आता हे जर कॅल्शीत पुट केलं तर किती येते इंटू 100 केलं 34.72% एवढी इफिशियन्सी येते. आता ही इफिशियन्सी 50% पेक्षा कमी असल्यामुळे मशीन कसले आहे नॉन रिव्हर्सिबल मशीन आहे. ओके, तर अशा पद्धतीनं जरा डिफिकल्ट प्रॉब्लेम होता. प्रोसिजर समजली तर सिम्पल आहे तसा, पण जरा जास्त कॅल्क्युलेशन्स असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम अवघड वाटतोय. तर आपल्याला लॉ ऑफ मशीन काढायचा होता पहिल्यांदा. मग एक लोड दिलेला आपल्याला त्याला एफर्ट काढला, त्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढला आणि नंतर इफिशियन्सी काढली आणि इफिशियन्सी आली 34.72. थँक्यू.